मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये ऍक्टिव्हेशन एनर्जी अँड कोलिजन थिअरी आपण बघितलेलं. आता त्यानंतर आरएनएस इक्वेशन आपण स्टडी करणार आहे. आरएनएस इक्वेशन इट गिव्स द रिलेशनशिप बिटवीन rate of reaction varies with temperature. Okay, the rate of reaction varies with temperature is related by Arrhenius equation. Rate of reaction, okay, rate of reaction varies with temperature. It varies with temperature. Temperature dependent असतो rate of reaction. टेम्परेचर वाढले की रिएक्शनचा रेट आपला वाढत असतो. आता हे आरएनएस इक्वेशन आपलं कसं आहे असतं की K is equal to AE, K is equal to AE raised to minus EA by RT. हे आपलं आरएनएस इक्वेशन आहे. K is equal to AE raised to minus EA by RT. हे आपलं आरएनएस इक्वेशन आहे. आता ह्यामध्ये बघा त्या आरएनएस इक्वेशन मध्ये K जो आहे K आपला रेट कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, सर आपला रेट कॉन्स्टंट. त्यानंतर दुसरा आपला ह्याच्यामध्ये EA जो आहे तो ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे. EA ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, EA इज ऍक्टिव्हेशन एनर्जी. R आहे तो आपला गॅस कॉन्स्टंट आहे. ओके, याची व्हॅल्यू आपली फिक्स आहे. मोलर गॅस कॉन्स्टंट आहे आपला. टी आहे की आपलं टेम्परेचर आहे. आणि ह्यातला ए जो आहे तो ए दॅट इज द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. तो आपला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे. प्लस आपण आरएनएस फॅक्टर, आरएनएस फॅक्टर प्लस आपण आरएनएस फॅक्टर म्हणतो किंवा फ्रिक्वेन्सी फॅक्टर म्हणतो. या सगळ्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर ऑफ आरएनएस फॅक्टर ऑफ फ्रिक्वेन्सी फॅक्टर ए ची व्हॅल्यू असणार. आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला लॉगॅरिथमच्या फॉर्म्युलेचा. लॉगॅरिथम दोन्ही साइडचा आपण जर घेतला याच्यामध्ये टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ साइड, ते दोन्ही साइडचा लॉगॅरिथम घेतला तर इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येणार आहे. दोन्ही साइडचा लॉगॅरिथम घेतला तर ln k is equal to ln a minus ln k is equal to ln a minus काय होणार आहे EA by RT. बरोबर आहे ना. हे अशात तीन होणार. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता मायनस EA ह्या साइडला सुद्धा लिहू शकता. बरोबर आहे ना. त्या साइडला सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यामुळे बघा कसं होणार आहे. ln k is equal to ln a minus EA by RT हे आपला फॉर्म आहे. ओके, आता त्यामध्ये परत ह्याचा जर आपण लॉगॅरिथम घेतला आणखी log 10 बेस घेऊन तर कसं होणार. हे कन्वर्ट log 10 बेस जर आपण ह्याच्यामध्ये घेतला तर याचं कन्वर्जन कसं होणार. आता दोन्ही साइडचा लॉगॅरिथम घेतल्यावरती आपलं हे आलं ना ln k ln a minus EA by RT. दोन्ही साइडचा लॉगॅरिथम बेस 10 घेऊन केला आपण तर log 10k इक्वल टू हे काय येणार आहे log 10a minus EA डिवाइड बाय 2.303 R. ln ची व्हॅल्यू किती असते आपली 2.303 log 10 असते ना. 2.303 R बरोबर आहे की आपलं येणार आहे. आणि हेच इक्वेशन आपण आणखी असं पण लिहू शकतो ना. log 10k is equal to हा मायनस EA ह्या साइडला घेतला तर 2.303 R प्लस log 10a. ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. बरोबर आहे ना. आता हेच इक्वेशन कसं येणार बघा y is equal to mx plus c त्या पॅटर्न मध्ये आहे ना.
ओके y इज इक्वल टू mx प्लस प्लीज ह्या पॅटर्न मध्ये इक्वेशन आहे स्ट्रेट लाईन ग्राफ आपल्याला दाखवतंय आपण जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं ग्राफ जर आपण इथे प्लॉट केला असेल याच्यामध्ये आपण असा तर लक्षात घ्या ग्राफ आपण प्लॉट करणार आहे तो ग्राफ कसा असणार आहे log 10 k अगेन्स्ट 1/t हा जर ग्राफ प्लॉट केला आपण log 10 k अगेन्स्ट 1/t ठीक हा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर हा कसा दिसतो लक्षात घ्या log 10 k अगेन्स्ट 1/t त्या ग्राफचं नेचर स्ट्रेट लाईन having intercept on y axis असे म्हणतो सर y axis ला आपला इंटरसेप्ट आहे आपल्याला इथे इंटरसेप्ट ची व्हॅल्यू जी मिळणार आपल्याला इंटरसेप्ट असणार आहे तो इंटरसेप्ट आपला किती असणार आहे बघा इंटरसेप्ट इथं y is equal to mx plus c तर इंटरसेप्ट किती आला आहे log 10 आहे ना इंटरसेप्ट आपल्याला log 10 मिळते आणि स्लोप कुठला मिळतो रे स्लोप ची व्हॅल्यू काय म्हणजे आपल्याला minus EA divided by 2.303 R हे आपल्याला काय मिळते स्लोपची व्हॅल्यू बरोबर आहे ना minus EA divided by 2.303 R हा आपल्याला स्लोप मिळते हे log 10 के अगेन्स्ट 1/t याचा अर्थ काय टेंपरेचर वाढले की आपलं काय होणार रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपली काय होणार आहे रेट कॉन्स्टंट कशावर डिपेंड आहे आपला टेंपरेचरवर डिपेंड आहे सारखा टेंपरेचर वाढले की रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण वाढणार आहे जेवढं टेंपरेचर वाढणार आहे तेवढं रिएक्शनचा रेट सुद्धा आपला काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे हे लक्षात ठेवायचं समजलं ना हे आरएनएस इक्वेशन आहे आता त्यानंतर आरएनएस इक्वेशन फॉर आरएनएस इक्वेशन आपण आता घेणार आहे आरएनएस इक्वेशन ऍट टू डिफरंट टेंपरेचर आता दोन डिफरंट टेंपरेचरला आरएनएस इक्वेशन आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी यांच्यातलं रिलेशनशिप आपण करणार आहे ओके इथे पण लक्षात येणं आहे ना त्यानंतर नेक्स्ट बघा determination of activation energy determination of activation energy एक्टिवेशन एनर्जी आपण डिटरमाइन करणार आहे डिटर्मिनेशन ऑफ एक्टिवेशन एनर्जी ऍट टू डिफरंट टेंपरेचर ऍट टू डिफरंट टेंपरेचर दोन डिफरंट टेंपरेचर ओके लक्षात ठेव आता डिटर्मिनेशन ऑफ एक्टिवेशन एनर्जी ऍट टू डिफरंट टेंपरेचर आता आरएनएस इक्वेशन तर आपण काढलाय log 10 k is equal to log 10 a minus EA divided by 2.303 R आता आरएनएस इक्वेशन टू डिफरंट टेंपरेचर ला झाला आहे इक्वेशन काय log 10 k is equal to log 10 a minus EA divided by 2.303 R बरोबर आहे ना हे आपला आरएनएस इक्वेशन आहे आता ऍट टू डिफरंट टेंपरेचर ऍट टू डिफरंट टेंपरेचर ऍट टू डिफरंट टेंपरेचर T1 and T2 आता दोन डिफरंट टेंपरेचरला T1 आणि T2 त्या दोन डिफरंट टेंपरेचरला हे कसं असणार लक्षात घ्या आता मी पहिल्यासाठी आता रेट कॉन्स्टंट घेतले log 10 k किंवा log 10 ही आपला प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर आहे याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे इकडं ही एक ऍक्टिव्हेशन एनर्जी डिवाइड बाय 2.303 R T1 हे आपण घेतला ओके त्यानंतर ह्याला इक्वेशन 1 असं आपण म्हटलं त्यानंतर log 10 k2 is equal to log 10 a minus EA divided by 2.303 R T2 ओके हे असणार मग त्या ह्याला इक्वेशन आपण 2 असं म्हणू त्या दोन इक्वेशन आपल्याला काय मिळणार आहे बघा त्या दोन्ही इक्वेशन होत ओके दोन्ही इक्वेशन मधून काय येते बघा दोन्ही इक्वेशन आपण आता सबस्ट्रॅक्ट केली
K1 K2 हे रेट कॉन्स्टंट आहे आणि T1 T2 आपले डिफरंट टेम्परेचर आहे. तर ऑक्टेन सबस्ट्रेट इक्वेशन 1 हे सबस्ट्रेट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. हे आपण सबस्ट्रॅक्शन केलेच. तर आपल्याला हे कसं मिळतं बघा यामध्ये लॉक्टेन K2 मायनस हे काय झालंय लॉक्टेन K1 बरोबर आहे ना. लॉक्टेन K1 इज इक्वल टू काय होणार हा लॉक्टेन कॅन्सल होईल. काय झालं फक्त आपल्या इथे ह्या साईडला मायनस A डिवाइड बाय काय मिळणार 2.03 R T2 A डिवाइड बाय 2.03 R T2 ओके. परत पुढे काय येणार आहे प्लस A डिवाइड बाय 2.03 R T1 ओके. आता ह्या सगळ्यांच्यातून कॉमन काय आला कॉमन आपलं काय येणार सांगा A डिवाइड बाय 2.03 A डिवाइड बाय 2.03 R हा आपला कॉमन झाला बरोबर आहे ना. हा कॉमन ब्रॅकेट मध्ये करायला आपला हा T1 ह्या साइडला घेतला तर इकडे काय होणार 1/T1 मायनस 1/T2 हा इकडे घेतला 1/T1 झाला इकडे 1/T1 मी ह्या साइडला घेतला हा मायनस 1/T2 ह्या साइडला गेला की काय झालं मायनस 1/T2 झालं. ओके अंडरस्टँड. त्यानंतर परत आपण काय करणार आहे बघा सेम आता लॉक इथं लॉक्टेन K2 बाय K1 त्या लॉक ची सबट्रॅक्शन मध्ये डिव्हायडेशन लॉक्टेन K2 बाय लॉक्टेन K1 is equal to A divided by 2.03 R and T2 इनका मल्टीप्लाई करा ना T2 minus T1 divided by T1 into काय येणार आहे T2. हे आपलं लेस ना activation energy okay and two different temperature T1 and T2 त्याच्यावर आपण activation energy E ची व्हॅल्यू काढू शकतो लक्षात घ्या त्या फॉर्म्युला लक्षात ना. ओके या फॉर्म्युला आपण activation energy ची व्हॅल्यू काढू शकतो समजलं काय. आता त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपण आता स्टडी करणार आहे. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रिएक्शन रेट that is effect of temperature on rate of reaction. बघा effect of temperature on rate of reaction on rate of reaction. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन हे ग्राफिकली आपण रिप्रेझेंट करणार आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन हे आपलं कसं असणार आहे शोधले त्यामध्ये. आता आपल्याला ऑलरेडी आपण कोलिशन थेअरी स्टडी केलाय. कोलिशन थेअरी मध्ये काय जे रिएक्टिंग मॉलिक्युल्स कोलाइड होत असतात ते कोलाइडिंग मॉलिक्युल्स ह्यांच्याकडे सफिशियंट कायनेटिक एनर्जी असेल तरच त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असतं बरोबर आहे ना. आता सफिशियंट कायनेटिक एनर्जी केवढी पाहिजे आपली ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे लक्षात घ्या तरच ते रिएक्टिव्ह मॉलिक्युल कोलाइड होऊन त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होणार आहे बरोबर आहे ना. आता एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ रिएक्टिव्ह मॉलिक्युल्स ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असते. कायनेटिक एनर्जी ऑफ रिएक्टिव्ह मॉलिक्युल की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते टेम्परेचर असतं लक्षात. टेम्परेचर इनक्रीज झाले की कायनेटिक एनर्जी ऑफ रिएक्टिव्ह मॉलिक्युल सुद्धा आपली काय होत असते इनक्रीज होत असते. ओके आता मला सांगा जेवढं टेम्परेचर वाढणार आहे तेवढी कायनेटिक एनर्जी ऑफ रिएक्टिव्ह मॉलिक्युल वाढणार आहे. कायनेटिक एनर्जी वाढणार म्हणजे काय होणार आहे थोडक्यात मॅक्सिमम मॉलिक्युल्स त्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे प्रोडक्ट मध्ये होणार आहे. सध्या कोलिशन थेअरी आपली काय सांगत होती ज्या रिएक्टिव्ह मॉलिक्युल कडे
सफिशियंट कायनेटिक एनर्जी आहे तेवढी कायनेटिक एनर्जी असेल तरच ती ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होतं. हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चर. तर त्यामध्ये बघा मग आता कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर हे आपलं हे आहे. तर त्यामध्ये दिलेल्या टेम्परेचर ऑफ फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ सफिशियंट कायनेटिक एनर्जी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन ई असेल. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस टेम्परेचर आपलं वाढलं की काय म्हणतात फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स टेम्परेचर increases fraction of molecules having EA having sufficient kinetic energy is equal to EA or greater than EA. तर नक्की सुद्धा वाढणार आहे. टेम्परेचर वाढले की फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग सफिशियंट कायनेटिक एनर्जी आपली किती असते ए आउट ग्रेटर दॅन ई असते ती आपली वाढणार आहे. ठीक आपली कायनेटिक एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढी झाली किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी पेक्षा जास्त झाली तरच रिएक्टिंग मॉलिक्युलचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे प्रोडक्ट मध्ये आपलं होत असतं. बरोबर आहे. मग मला सांगा टेम्परेचर वाढले की फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स त्यांची कायनेटिक एनर्जी ही ग्रेटर दॅन ऍक्टिव्हेशन एनर्जी होणार आहे. त्यामुळे मॅक्सिमम रिएक्टिव्ह मॉलिक्युलचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे प्रोडक्ट मध्ये होत आहे. तर का ते मॅक्सिमम मॉलिक्युल्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स. मॅक्सिमम मॉलिक्युल्स त्यांचं कन्व्हर्शन आपलं काय म्हणतात प्रोडक्ट मध्ये होत आहे. मॅक्सिमम मॉलिक्युल्स कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स. मॅक्सिमम मॉलिक्युलचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असताना लक्षात घ्या. आता जेवढे मॅक्सिमम मॉलिक्युल्सचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होणार आहे तेवढा रेट ऑफ रिएक्शन आपला काय होणार आहे इनक्रीज होणार आहे. तर का therefore रेट ऑफ रिएक्शन इनक्रीज. त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन आपला काय होणार आहे इनक्रीज होणार. तर चलो इनक्रीज होणार. आता मग हेच आपण ग्राफिकली बघणार आहे की ग्राफिकली आपण कसं स्टडी करणार आहे याच्यामध्ये बघा. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ गिवन कायनेटिक एनर्जी या साइडला fraction of molecules having given K kinetic energy against आपण टेम्परेचर हा ग्राफ करणार आहे कायनेटिक एनर्जी किंवा टेम्परेचर आपण ग्राफ करणार आहे. हा आपण ग्राफ इथं प्लॉट करणार आहे कायनेटिक एनर्जी. तर लक्षात घ्या सुरुवातीला आपण टेम्परेचर इथं काय घेतलं बघा. सुरुवातीचं टेम्परेचर समजा आपण T1 असेल इथं असेल. टेम्परेचर T1 असेल. इथं आपला रिएक्टंट आहे ना इथं आपलं प्रोडक्ट काय म्हणतात. आता रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असताना हा ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर क्रॉस करून त्याचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असतं. त्यावेळी इथं आपला फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स having sufficient kinetic energy ते आपला इथं असणार आहे त्यामध्ये असणार इथं असतं एवढेच असते की फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग सफिशियंट कायनेटिक एनर्जी एवढेच मॉलिक्युल्स हा हाईट ऑफ बॅरियर क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होणार. आणि जर टेम्परेचर आपण आणखी वाढवलं टेम्परेचर वाढवलं तर आपला हाईट ऑफ बॅरियर डिक्रीज होणार आणि फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स these are converted into products these are increase. आपली वाढायला चालू होणार ना बरोबर. ही कंडिशन कधी आपली याच्यामधली तीसरी कंडिशन आपली ओके. टी increases fraction of molecules converted into products. फ्रॅक्शन ऑफ टेम्परेचर म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट्स ते आपली काय होणार इनक्रीज होणार आहे. आणि हा जो शेडेड एरिया आहे आपला इथं ते असं आपण दाखवलं याच्यामध्ये हा जो असणार आहे
फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स converted into products. ओके, आता मला सांगा ऍट लो टेम्परेचरला, ही लो टेम्परेचरला जेवढं टेम्परेचर लो असेल तेवढी आपली कायनेटिक एनर्जी ऑफ रिएक्टिंग मॉलिक्यूल कशी असणार आहे, कमी असणार आहे. टेम्परेचर वाढले की कायनेटिक एनर्जी रिएक्टिंग मॉलिक्यूलची वाढणार आहे. जेवढी कायनेटिक एनर्जी जास्त वाढणार तेवढं काय म्हणतात, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट आपलं वाढणार आहे. त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन आपला काय होणार आहे, इन्क्रीज होणार. तर का टेम्परेचर वाढले की कायनेटिक एनर्जी ऑफ रिएक्टिंग मॉलिक्युल्सची वाढणार आहे. कायनेटिक एनर्जी वाढली की ते ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्सन प्रोडक्ट मध्ये होण्याचा रेट सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन आपला काय होणार, इन्क्रीज होणार. लक्षात आलं. आता मग इथं जो आपण ग्राफ दाखवलाय T1 ह्या टेम्परेचरला फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट्स आपले कमी आहे आणि टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं, T2 एवढं टेम्परेचर केलं ती काय म्हणतात, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट काय म्हणतात, इन्क्रीज होणार. कारण की टेम्परेचर वाढले की सफिशियंट कायनेटिक एनर्जी घेऊन त्या मॉलिक्युलचं कन्व्हर्सन प्रोडक्ट मध्ये होण्याचा रेट वाढणार आहे. त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन आपला इन्क्रीज होणार आहे. आपलं आरएनएस इक्वेशन काय होतं रे, आरएनएस इक्वेशन लॉक्टेट के इज इक्वल टू लॉक्टेट ए मायनस ए डिवाइड बाय 2.03 आर. ओके, आता टेम्परेचर आपलं वाढलं हे लक्षात ठेवायचं आहे. टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर आपलं वाढलं की ऍक्टिव्हेशन एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार. ऍक्टिव्हेशन म्हणजे हाईट ऑफ बॅरियर कमी होणार का जास्त होणार, कमी होणार. बरोबर. टेम्परेचर इन्क्रीजेस, ए डिक्रीजेस. जेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होणार तेवढा मॉलिक्युलचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्सन जास्त होणार ना, बरोबर आहे. हाईट ऑफ बॅरियर कमी होणार ना ऍक्टिव्हेशन एनर्जी मध्ये. टेम्परेचर इन्क्रीजेस, ए डिक्रीजेस, ए बाय आरटी, ए बाय आरटी ही आपली काय होणार, ए बाय आरटी इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, ए बाय आरटी ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, डिक्रीज होणार ना, ही डिक्रीज होणार. परत मायनस ए बाय आरटी काय होणार, आरएनएस इक्वेशन मला हा इन्क्रीज होणार. त्यामुळे आणखी काय वाढणार आहे, के इन्क्रीजेस. रेट कॉन्स्टंट ची व्हॅल्यू वाढणार. रेट कॉन्स्टंट कशावर डिपेंड असतो, टेम्परेचरवर डिपेंड असतो. ओके, रेट कॉन्स्टंट ची व्हॅल्यू टेम्परेचरवर डिपेंड आहे ना. के इन्क्रीज झाला, ओके, रेट कॉन्स्टंट वाढला की रेट ऑफ रिएक्शन वाढणार आहे, रेट इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवायचं रिलेशन. ओके, टेम्परेचर वाढले की ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होणार, ए बाय आरटी डिक्रीज होणार, मायनस ए बाय आरटी इन्क्रीज होणार, रेट कॉन्स्टंट इन्क्रीज होणार, रेट डिक्रीज होणार, सॉरी रेट इन्क्रीज होणार. लक्षात. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट याच्यामधला पॉइंट आहे त्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिएक्शन. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट on rate of reaction. कॅटलिस्टचा इफेक्ट काय होणार, रेट ऑफ रिएक्शन वरती बनणार आहे. तर कॅटलिस्ट काय करतो हे तुम्हाला माहित आहे. कॅटलिस्ट काय करतो, इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन. ओके, कॅटलिस्ट इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन. कॅटलिस्ट हा आपला रिएक्शनचा रेट वाढवत असतो. लक्षात घ्या, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करतोय. मग तो रेट ऑफ रिएक्शन कसा इन्क्रीज करतोय आपल्याला बघायचं. आपण एखादी जनरल रिएक्शन घेतली असेल, फॉर एक्झाम्पल हा पोटॅशियम क्लोराइड आहे, HCl. त्याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी आपण कॅटलिस्ट MnO2 हा यूज करतोय. याला हिटिंग करायचं, ते त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, KCl प्लस O2 मिळणार आहे. ओके, इथं आपण 2KCl प्लस 3O2 असं घेतलं. MnO2 आपला इथे कॅटलिस्ट आहे. लक्षात घ्या. तर लक्षात घ्या
कॅटलिस्ट हा रिॲक्शनचा रेट कसा इन्क्रीज करतो ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण इथं ग्राफिकली बघितलं याच्यामध्ये तर पोटेन्शियल एनर्जी अगेन्स्ट द रिॲक्शन कोऑर्डिनेट against the reaction coordinate हा जर आपण ग्राफ बघितला याच्यामध्ये ओके तर हा ग्राफ कसा होता आपला सोल्युशन थेरी आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी नुसार असा होता की नाही. इथं आपले काय होते रिएक्टर आणि इथं काय होते आपले प्रोडक्ट्स होते. मध्ये जो हाईट ऑफ बॅरियर होता energy difference between reactant and activation energy ओके हा जो हाईट ऑफ बॅरियर आहे त्याला आपण काय म्हणतो तो EA म्हणतो ना ऍक्टिव्हेशन एनर्जी EA. मग आता ह्या रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये करत असताना ज्या रिएक्टंट मॉलिक्यूलकडे सफिशियंट कायनेटिक एनर्जी आहे ती सफिशियंट कायनेटिक एनर्जी केवढी पाहिजे इज इक्वल टू ऍक्टिव्हेशन एनर्जी और ग्रेटर दॅन ऍक्टिव्हेशन एनर्जी असेल तरच ती रिएक्टंट मॉलिक्युल्स ही हाईट ऑफ बॅरियर क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होणार आहे. ओके ज्या रिएक्टिंग मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी पेक्षा कमी आहे ती रिएक्टिंग मॉलिक्युल्स हा हाईट ऑफ बॅरियर क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये करणार नाही. तर रिएक्शनचा रेट कमी असणार आहे ही कंडिशन कधी असणार आहे अनकॅटलाइज्ड रिएक्शनसाठी. अनकॅटलाइज्ड रिएक्शनसाठी तिथं हाईट ऑफ बॅरियर जास्त आहे रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधला त्यामुळे एकदम कमी रिएक्टेड मॉलिक्युल्स हा हाईट ऑफ बॅरियर क्रॉस करून त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असतं. लक्षात घ्या ऍक्टिव्हेशन एनर्जी तर जास्त आहे. मग तुम्ही जर कॅटलिस्ट यूज केला कॅटलिस्ट गिव्स alternative path for reactant to convert into products. ओके कॅटलिस्ट हा नवीन पाथ तयार करतो रिएक्टंटचे कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये करण्यासाठी. हा कसा करतो तर हाईट ऑफ बॅरियर ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू कमी करतो. लक्षात कशी करतोय बघा. ओके ह्याच मध्ये आता इथं बघा कॅटलिस्ट जर तुम्ही यूज केला तर कॅटलिस्ट काय करतोय बघा याच्यामध्ये कॅटलिस्ट जर यूज केला हा कॅटलिस्ट हाईट ऑफ बॅरियर म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू आपली कमी करतो. असा करतो की अनकॅटलाइज्ड रिएक्शन साठी ही कंडिशन आपली कुठे आहे कॅटलाइज्ड रिएक्शन साठी. ओके कॅटलाइज्ड रिएक्शन कशाला म्हणायचं ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट यूज केला त्याला कॅटलाइज्ड रिएक्शन म्हणायचं. अनकॅटलाइज्ड रिएक्शन ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट यूज केलेला नाही त्याला अनकॅटलाइज्ड रिएक्शन आपण म्हणणार. लक्षात आहे. मग कॅटलाइज्ड रिएक्शन मध्ये काय करतो कॅटलिस्ट हा ऍक्टिव्हेशन एनर्जीचा जो बॅरियर आहे हा EA ची व्हॅल्यू ची आपली ऍक्टिव्हेशन एनर्जी हाईट ऑफ बॅरियर आहे रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधला त्याची व्हॅल्यू काय करतो डिक्रीज करतो. लक्षात घ्या ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे maximum reactive molecules sufficient kinetic energy घेऊन त्यांचं कन्व्हर्शन काय होत असतं प्रोडक्ट मध्ये होत असतं. लक्षात ओके प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन होत असतं. लक्षात घ्या कॅटलिस्ट काय करतोय ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यूज कमी करतोय. ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झाली की त्या मॉलिक्युलला एवढ्या वरती जायची आता गरज नाही ना. इथं हाईट ऑफ बॅरियर क्रॉस करून प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणारे मॉलिक्युल्स एकदम कमी होते. हाईट ऑफ बॅरियर म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी व्हॅल्यू कमी झाली की काय म्हणतात मॅक्सिमम रिएक्टिंग मॉलिक्युल्स ही सफिशियंट कायनेटिक एनर्जी घेऊन त्यांचं कन्व्हर्शन इझिली प्रोडक्ट मध्ये होणार. त्यामुळे अल्टरनेटिव्ह पाथ कोण प्रोव्हाइड करतो कॅटलिस्ट प्रोव्हाइड करतो. कसं प्रोव्हाइड करतो तर ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू खूप कमी करतो. ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू कमी केली की हाईट ऑफ बॅरियर कमी होते. त्यामुळे मॅक्सिमम रिएक्टिंग मॉलिक्युल्स यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार प्रोडक्ट मध्ये होत असतं. त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन आपला काय होतो ओके कॅटलाइज्ड रिएक्शन मध्ये इन्क्रीज होत असतो. ओके त्यामुळे कॅटलिस्ट ज्या रिएक्शन मध्ये त्या रिएक्शनचा रेट आपला काय होत असतो इन्क्रीज होत असतो. अंडरस्टँड लक्षात ना. ओके तर त्यामध्ये बघा फ्रॅक्शन ऑफ ऍक्टिव्हेटेड मॉलिक्युल्स आपल्याला आता आरएनए सिक्वेन्स तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे.
आरएनएस इक्वेशन आपलं काय? आरएनएस इक्वेशन काय आपलं? K is equal to A e raised to minus EA by RT. बरोबर आहे ना? हे आपलं आरएनएस इक्वेशन. त्यामध्ये बघा जेवढा हाईट ऑफ बॅरियर आपला जास्त असणार आहे तेवढा रेट ऑफ रिएक्शन आपला कमी असणार आहे. बरोबर आहे? फॉर अनकॅटलाइज्ड रिएक्शन. आणि तीच रिएक्शन आपण कॅटलिस्टच्या प्लेस मध्ये केली तर हाईट ऑफ बॅरियर डिक्रीज होणार. म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जीची व्हॅल्यू काय होणार? डिक्रीज होणार असणार. आपण आता कंडिशन सांगितलीच. काय कंडिशन होती आपली? ओके, टेम्परेचर इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढला की काय वाढतो रे? टेम्परेचर वाढला की EA काय होतो? डिक्रीज. त्यानंतर EA by RT काय होतं? आपण सांगितलंय EA by RT ओके डिक्रीज मायनस EA by RT इन्क्रीजेस. ओके, त्यानंतर रेट कॉन्स्टंट K इंक्रीजेस. K वाढला. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. Fraction of molecules. Okay, fraction of molecules. Fraction of molecules converted into products having sufficient EA. EA increases. K वाढलं तर काय होणार? Rate increases. ठीक आहे, लक्षात असते. टेम्परेचर वाढले की ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होत असते. EA by RT डिक्रीज होत असतो, मायनस EA by RT इन्क्रीज होते. रेट कॉन्स्टंट वाढतो. त्यामुळे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅविंग सफिशियंट ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढणार आहे. त्यामुळे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅविंग सफिशियंट ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढली तर मॅक्सिमम रिएक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होणार आहे. त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन आपलं काय होणार? इन्क्रीज होणार. अंडरस्टँड? रेट ऑफ रिएक्शन आपला इन्क्रीज होणार असणार. ते लक्षात ठेवायचं. आता मग कॅटलायझर रिएक्शन साठी कॅटलायझर रिएक्शन जर आपण बघितले असेल, कॅटलायझर रिएक्शन मध्ये काय होणार आहे बघा. त्या साइडला आपण फ्रॅक्शन ऑफ कोलॅयडिंग मॉलिक्युल्स घेतले असेल ऍक्टिव्हेशन एनर्जीनुसार. फ्रॅक्शन ऑफ कोलॅयडिंग मॉलिक्युल्स ओके, फ्रॅक्शन ऑफ कोलॅयडिंग मॉलिक्युल्स अगेन्स्ट. ठीक आहे, आपण ग्राफ जर इथं प्लॉट केला असेल एनर्जी फ्रॅक्शन ऑफ कोलॅयडिंग मॉलिक्युल्स अगेन्स्ट एनर्जी, तो ग्राफ असा आहे, तो लक्षात घ्या. ही ग्राफचं जे नेचर मिळणार आहे असं मिळणार. किसी कंडिशन आपली इतर आणखी कंडिशन आहे. फ्रॅक्शन ऑफ कोलॅयडिंग मॉलिक्युल्स कॅटलिस्ट आपण यूज केला की कॅटलायझर रिएक्शन साठी, आणखी कोणासाठी? अनकॅटलायझर रिएक्शन साठी. ओके, अनकॅटलायझर रिएक्शन साठी अनकॅटलायझर रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये आपण कॅटलिस्ट वापरत नाही त्यांच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ कोलॅयडिंग मॉलिक्युल्स कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स त्यांचं प्रमाण कसं असणार आहे? एकदम कमी असणार आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट यूज करणार आहे त्याला आपण कॅटलायटिक रिएक्शन म्हणतो, त्यांच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ कोलॅयडिंग मॉलिक्युल्स ओके कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स हे आपलं वाढणार आहे. की तो वाढत असतात. का वाढत असतात? हाईट ऑफ बॅरियर कमी होत असते, त्यामुळे मॅक्सिमम कोलॅयडिंग मॉलिक्युल्स त्यांचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असतं. ठीक, कॅटलायटिक रिएक्शन साठी. अंडरस्टँड? की अनकॅटलायटिक रिएक्शन हे लक्षात येईल ना? ओके, अशा पद्धतीने आपला इथं थेरॉटिकल टॉपिक आपला हा सगळा कंप्लीट झालेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आता प्रॉब्लेम स्टडी करणार. प्रॉब्लेम काय? रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आर 0.6 per second
at 313 Kelvin and 0.45 per second. At 293 Kelvin, what is the activation energy? Activation energy ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. आपल्याला दोन डिफरंट टेम्परेचर दिले. ओके, एक कुठलं दिलंय 313 केल्विन आणि दुसरे किती आहे 293 केल्विन. ते दोन डिफरंट टेम्परेचर आहेत ना. हे दोन डिफरंट टेम्परेचर दिले. आता दोन डिफरंट टेम्परेचरला ऍक्टिव्हेशन एनर्जी काढायचं आहे. आता आपण रिलेशन काढलं होतं log 10 K2 by K1 is equal to काय होतं आपलं 2.03 R 1 into काय होतं T2 minus T1 divided by T1 into T2. त्या फॉर्म्युलानुसार आपण काढणार. T1 व्हॅल्यू तुम्हाला काय काय दिले बघा याच्यामध्ये. K1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे रेट कॉन्स्टंट फर्स्ट किती दिला आपल्याला 0.045 कमी टेम्परेचरचा रेट कॉन्स्टंट फर्स्ट असणार 293 केल्विन. ओके, किती असणार आहे K1 ची व्हॅल्यू आपली इथं 0.05 ओके पर सेकंड. त्याचा रेट कॉन्स्टंट K2 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 0.6 पर सेकंड. टेम्परेचर दिला आहे T1 ची व्हॅल्यू की आपलं 293 केल्विन आणि T2 ची व्हॅल्यू हायर टेम्परेचर इथे आपलं 313 केल्विन ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपली किती असते 8.314 जूल पर केल्विन पर मोल. हा गॅस कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आपल्याला आता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण की फाइंड आउट करण्यासाठी ऍक्टिव्हेशन एनर्जी आपल्याला E ची व्हॅल्यू काढायची आहे. E आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर फॉर्म्युला बघा log 10 K2 by K1 is equal to EA divided by 2.303 R. हे काय आहे 1 upon ओके T1 minus 1 upon T. ओके, हा फॉर्म्युला आपल्या इथे असणार आहे. तर आता याचं आपण कसं करणार आहे 1 upon T1 minus 1 upon T2 म्हणजे काय असणार आहे T2 minus त्याचा स्टेप वाढण्यापेक्षा आपण असले T2 minus T1 divided by T1 into काय होतं आपला T2. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. तर त्यामध्ये बघा सगळ्यांचे व्हॅल्यू दिले फक्त EA ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. log 10 K2 by K1 ची व्हॅल्यू दिली आहे. K2 ची व्हॅल्यू किती आपली 0.6. K1 ची व्हॅल्यू किती आपली 0.045 ओके इज इक्वल टू EA काढायचं आपलं 2.303 R. गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपली किती आहे 8.314 ही दिलेली आहे. त्यानंतर T2 ची व्हॅल्यू 313 T1 ची व्हॅल्यू 290 डिवाइड बाय T1 into T2 293 into 313 ओके ते आपण करणार. त्यानंतर त्या साइडला काय येणार बघा हा log 10.6 into 0.45 याची व्हॅल्यू मिळणार आपल्याला log 10 13.13 is equal to EA divided by 2.303 into 8.314 ओके. इकडे आता हा 313 minus 293 20 आला. इथला डिफरन्स 20 divided by 293 into 31 ओके. आता मग की log 10 13.13 याची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 1.1248 ही मिळणार इज इक्वल टू EA डिवाइड बाय याची व्हॅल्यू आपली 19.15 ते आला 2.18 into 10 raised to minus 4 ते इकडली व्हॅल्यू. आता नेक्स्ट बघा EA is equal to 1.1248 into 19.15 divided by
डिवाइड बाय 2.18 into 10 raised to minus 4. हे टोटल सगळं आपण सिम्प्लिफाय करायचं. आपला आन्सर जे मिळणार आहे ते सिम्प्लिफाय केल्यानंतर 98810 जूल पर मोल हे आपल्या ऍक्टिव्हेशन एनर्जी मिळणार आहे. आपल्या किलोजूल मध्ये करायचं 10 raised to minus 3 मल्टिप्लाय करायचं. 10 raised to minus 3 मल्टिप्लाय केल्यावरती काय येणार आहे 98.8 किलोजूल पर मोल. असे आपल्या इथं ऍक्टिव्हेशन एनर्जी ईएची व्हॅल्यू मिळणार. तर चला त्या अशातून हा प्रॉब्लेम सोडवायचा असेल टू डिफरंट टेम्परेचरला. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा मध्ये तसा प्रॉब्लेम काय सांगतोय बघा. For first order gas phase reaction has activation energy 240 kilojoule per mole. If the pre-exponential factor is 1.6 into 10 raised to 13 per second, what is the rate constant of reaction at 600 Kelvin? तुम्हाला इथे given value काय दिली बघा. given value first order gas phase reaction activation energy EA ची व्हॅल्यू दिली आहे ते आपल्याला 240 किलोजूल पर मोल ही ऍक्टिव्हेशन एनर्जी EA दिली आहे. त्यानंतर प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर आपण A ह्या सिम्बॉल दाखवतो तो आपल्याला दिला आहे 1.6 into 10 raised to 30 पर सेकंड दिलेला आहे. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन जे K ची व्हॅल्यू दिली आहे रेट कॉन्स्टंट टेम्परेचर दिलं आपल्याला 600 केल्विन ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता ह्यानंतर आपण फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. फॉर्म्युला आपला इथे बघा ऍक्टिव्हेशन एनर्जी किलोजूलचा जूल मध्ये करा कारण का गॅस कॉन्स्टंट आपण इथे यूज करणार 8.314 जूल पर केल्विन पर मोल. एक तर गॅस कॉन्स्टंटचं कन्वर्जन किलोजूल मध्ये करायचं नसेल तर ऍक्टिव्हेशन एनर्जी आपली जूल मध्ये करायचं. आता हे किती येणार 240 into 10 raised to 3 जूल पर मोल. ओके हे आपण ऍक्टिव्हेशन जूल मध्ये केली किलोजूलचा जूल मध्ये. आता मग आपला रेट कॉन्स्टंट काढायचा फॉर्म्युला आपला काय सांगा. log 10 K काय log 10 A मायनस काय आपलं A डिवाइड बाय 2.303 R P. तर हा आपला फॉर्म्युला आहे. तुम्हाला ते करायचं log 10 A या साइडला घेतलं तर log 10 काय होणार log 10 इथं कसं होणार सांगा इथं डिवाइड इथं मायनस EA बाय 2.303 हेच काढायचं ना आपल्याला हेच व्हॅल्यू काढायचं. तर काय करावं लागेल इथं बघा EA या साइडला घेतला तर काय होणार मायनस EA बाय 2.303 RT प्लस होईल ना इथं. ओके EA डिवाइड बाय 2.303 RT मायनस चा प्लस होईल इथं. हा log 10 हे इथे गेला डिवाइड होईल तर log 10 A डिवाइड बाय log 10 K log 10 A by K हे झालं. परत इथं आता व्हॅल्यू पुट अप करा सगळ्यांनी. ओके EA ची व्हॅल्यू बघा इथे आपला EA 240 into 10 raised to 3 जूल डिवाइड बाय 2.303 गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपण लिहिली आहे 8.314 टेम्परेचर दिलेलं आहे 600 केल्विन टेम्परेचर आहे. ओके इज इक्वल टू log 10 A by K log 10 A by K. आता त्यानंतर याची व्हॅल्यू जी आपल्याला मिळणार आहे ती 20 बाय इथं व्हॅल्यू मिळणार आहे 20.89 त्या साइडचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं टोटल तर आपल्या व्हॅल्यू मिळणार आहे 20.89 इज इक्वल टू log 10 A by K किती असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इथं बघा A by K इज इक्वल टू A by K इज इक्वल टू एंटीलॉग 20.89 याचा एंटीलॉग आपण घेतला तर हे किती येतं बघा 7.78 हा 20 raised to 20 होणार. ओके 7.7 ते 0.89 चा एंटीलॉग किती आला 7.78 हा 20 आहे ते 10 पॉवर होणार. चल का एंटीलॉग आपण पॉइंट्स बघत असतो ना
ओके ही a बाय k आलं. आता k इज इक्वल टू काय ना बघा ही a बाय k ची व्हॅल्यू आहे. k इज इक्वल टू ओके a डिवाइड बाय 7.78 into 10 raised to 20. a ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला एक्सपोनेन्शियल फॅक्टर दिला आहे 1.6 into 10 raised to 30. ही इथे व्हॅल्यू पुट करायची 1.16 into 10 raised to 30. ओके डिवाइड बाय 7.78 into 10 raised to 20. आता हे टोटल सिम्प्लिफिकेशन आपण करायचं. हे केल्यानंतर आपला रेट कॉन्स्टंट k ची व्हॅल्यू मिळते 2.055 into 10 raised to -8 per second. 10 raised to -8 per second हा आपला k आला रेट कॉन्स्टंट ची व्हॅल्यू. ओके समजले ना. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण आता. ह्या प्रॉब्लेम मध्ये द half life of first order reaction is 900 minutes at 820 Kelvin. Estimate its half life at 720 Kelvin. If the activation energy is 250 kilojoule per mole. तर आपल्या व्हॅल्यू काय काय दिले बघा. ऍक्टिव्हेशन एनर्जी दिली आहे गिवन व्हॅल्यू दिले 250 किलोजूल पर मोल. ते ऍक्टिव्हेशन एनर्जी आपल्याला दिलेलं आहे. ओके 250 किलोजूल पर मोल दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा यामध्ये टेम्परेचर आपल्याला डिफरंट टेम्परेचर दिले. T1 ची व्हॅल्यू किती आपली फर्स्ट टेम्परेचर आपल्याला किती दिले 720 केल्विन आणि सेकंड टेम्परेचर म्हणजे फायनल टेम्परेचर 820 केल्विन दिलेलं आहे. एस्टिमेट इट्स हाफ लाईफ रेट विचारलं. हाफ लाईफ रेट आपल्याला फाइंड आउट करायचा. हाफ लाईफ रेट काढायचा टी हाफ डिफरंट टेम्परेचरला फाइंड आउट करायचं आपल्याला. हाफ लाईफ रेट काढायचा ऍट टू डिफरंट टेम्परेचर. दोन डिफरंट टेम्परेचरला आपल्याला हाफ लाईफ पिरियड काढायचा. आता इथं हाफ लाईफ पिरियड आणि रेट कॉन्स्टंट यांच्यात रिलेशन आपल्याला कसं द्यायचं बघा. ऍट टू डिफरंट टेम्परेचरला आपल्याला ऑलरेडी माहित आहे हाफ लाईफ पिरियड आणि रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन यांच्यात रिलेशन काय आहे आपलं. हाफ लाईफ पिरियड टी हाफ ना इक्वल टू काय आहे 0.693 डिवाइड बाय k. ते आपलं रिलेशन आहे. हाफ लाईफ पिरियड आहे रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. अब पहिला फर्स्ट हाफ लाईफ पिरियड टी हाफ लाईफ फर्स्ट इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय k1. ओके लक्षात आहे ना. त्यानंतर इथं बघा सेकंड हाफ लाईफ पिरियड टू डिफरंट टेम्परेचरला 0.693 डिवाइड बाय k2. लक्षात आहे. आता मग ह्या दोघांच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा. T half 1 divided by T half 2 is equal to काय ना ते 0.63 कॅन्सल होणार. हे काय आलं मग इकडे K2 बाय K1 बरोबर ना. K2 बाय K1 आलं. आता त्यानंतर आपण जो आता ऍक्टिव्हेशन एनर्जी दिलेला आहे आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे. हाफ लाईफ पिरियड काढायचा 720 केल्विनला. 720 केल्विन मध्ये कुठल्या टेम्परेचरला T1 ह्या टेम्परेचरचा हाफ लाईफ पिरियड किती आपला T हाफ 1 याची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. ओके ऍक्टिव्हेशन एनर्जी एट टू डिफरंट टेम्परेचर काय फॉर्म्युला आपला log 10 काय आपला फॉर्म्युला K2 बाय K1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा. काय फॉर्म्युला होता log 10 K2 बाय K1 इज इक्वल टू EA डिवाइड बाय 2.303 R. ब्रॅकेट मध्ये काय होतं T2 मायनस T1 इनटू काय होतं T1 इनटू T2. ओके कॅल्क्युलेशन होतं. आता K2 बाय K1 ची व्हॅल्यू किती आपली T हाफ 1 डिवाइड बाय T हाफ 1. T आपण इथे लिहूया T हाफ 1 डिवाइड बाय T हाफ 2. दरअसल K2 बाय K1 ची व्हॅल्यू काय ओके log 10 आहे तो. चल का log 10 लक्षात आहे ना. त्यानंतर इथं बघा EA इज इक्वल टू
ही याची व्हॅल्यू दिली आहे किती आहे 250 डिवाइड बाय 2.303 गॅस पर्सन आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 8.314 T2 ची व्हॅल्यू आता T2 ची व्हॅल्यू किती आहे 820 मायनस 720 T1 डिवाइड बाय 720 into 820 ओके हे आपला त्यानंतर नेक्स्ट बघा परत आपल्याला काय मिळणार आहे याच्यामध्ये बघा लक्षात यामध्ये टोटल व्हॅल्यू इकडले आपण हे कॅल्क्युलेट केलं टोटल इकडलं सिम्प्लिफाय केलं आपण हे 820 मायनस 720 ते आपला 100 येणार आणि हे मल्टिप्लाय केलं टोटल सगळं तर log 10 t half 1 डिवाइड बाय t half 2 त्याची व्हॅल्यू जी मिळणार आपल्याला त्याची व्हॅल्यू जी आहे सिम्प्लिफाय करून की आपली 2.212 येते तर ह्या टोटल क्वांटिटी ह्या साइडची ती 2.212 येते त्यानंतर मग परत आपण काय करणार आहे बघा t half 1 ओके डिवाइड बाय t half 2 दिस इक्वल टू इकडे लॉग इकडे केला अँटी लॉगचा अँटी लॉग 2.212 येणार म्हणजे याचा अँटी लॉगची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 162.2 162.7 ही व्हॅल्यू आपल्याला येणार आहे आणि त्यानंतर t half 1 आपल्याला करायचा आहे फर्स्ट हाफला क्रिएट करायचा आहे t half 1 हा इकडे मल्टिप्लाय होईल t half 2 ओके into 162.7 ओके ते आपल्याला मिळणार आहे याचा आन्सर t half 2 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे फर्स्ट हाफला क्रिएट 900 मिनिट आपल्याला दिलेला आहे ओके 900 मिनिट द हाफलाय पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा दिलेला आहे 900 मिनिट्स ओके इनटू 162.7 याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 1.464 इनटू 10⁵ मिनिट ही आपली व्हॅल्यू येतात ओके फर्स्ट हाफलाय पिरियड दिलेला ना आपल्याला 900 मिनिट दिलेला आहे t half 2 आपल्याला t half 2 ची व्हॅल्यू काढायची t half 1 ची व्हॅल्यू काढायची ओके असे आहे ना या अशातीने हा आपला प्रॉब्लेम आहे राईट रेट लॉ आपल्याला काढायचा प्रॉब्लेम काय बघा सगळ्यांनी फॉर द रिएक्शन 2a b gives product find the rate law from the following data ते तुम्हाला कॉन्संट्रेशन S दिलेला आहे मोलर मध्ये b चं मोलर मध्ये रेट दिला आहे ओके मोल पर सेकंड तर लक्षात घ्या आता रेट लॉ आपल्याला कसा लिहितो आपण रेट लॉ कसा लिहितो रेट इज इक्वल टू काय असतो आपला रेट लॉ म्हणजे काय असतो एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड इक्वेशन that express the rate of reaction in terms of molar concentration of reactant raised to simple power. मग rate law rate is equal to k. Reactant कोण आहेत रे a आणि b आहेत ना ओके k raised to power x ही पॉवरच आपल्याला काढायचं k raised to y raised to x आणि raised to y ची पॉवर काढायचं ओके हा आपला रेट लॉ आला मग आता त्यानंतर परत आपल्याला रेट 1 is equal to म्हणूया आपण याला रेट 1 इज इक्वल टू पहिल्यासाठी रेट 1 आता हे तीन कंडिशन आपल्याला दिले आहेत रेट 1 इज इक्वल टू k ओके त्यानंतर कॉन्संट्रेशन ऑफ A रेज टू x कॉन्संट्रेशन ऑफ B रेज टू y त्यानंतर सेकंड आता आपला बघा रेट 2 इज इक्वल टू k A रेज टू x and B रेज टू y आता रेट काय करणार आपण रेट 2 बाय रेट 1 करणार ना रेट 2 बाय रेट 1 इज इक्वल टू k डिवाइड बाय k a रेज टू x b रेज टू y इक्वल a रेज टू x b रेज टू y ओके असेल ना आता मग इथं बघा रेट
मध्ये सेकंड इक्वेशन, सेकंड आपला डाटा रेट 2 हा रेट 1 हा रेट 2 हा रेट 3. रेट 2 ची व्हॅल्यू किती आहे 0.30 रेट 2. हा रेट 1 आहे, रेट 2 आहे, रेट 3. ओके 0.30 किंवा रेट 1 किती आहे 0.15 आहे इज इक्वल टू. आता इथे काय होणार आहे बघा, कॅप केला की आपला इथे कॅन्सल होणार, केला की कॅन्सल झालं. आता रेट 2 असताना ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे रे 0.6 रेस टू x आणि बी चे किती आहे रे 0.05 रेस टू y डिवाइडेड बाय. परत आता रेट 1 साठी ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.3 रेस टू x आणि इकडे किती आहे रे 0.05 आहे ना रेस टू y, बरोबर आहे. मग इथे 0.05 रेस टू y 0.05 रेस टू y कॅन्सल झालं. आता राहिले काय आपल्या इकडे 0.30 बाय 0.15 मध्ये किती 2 आला ना, बरोबर आहे की नाही 2. इकडे काय आलं सांगा मग 2 रेस टू x ना 0.6 रेस टू x 0.3 रेस टू 2 रेस टू x म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली, बरोबर ना. मग इथे काय येणार आहे की a रेस टू x मध्ये a रेस टू काय येणार 1 येणार. त्यानंतर बघा आता b रेस टू y y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. सेम आपल्याला रेट 3 इज इक्वल टू घ्यावं लागेल. रेट 3 इज इक्वल टू काय असणार आपला k कॉन्सन्ट्रेशन ऑफ a रेस टू x b रेस टू y. आता आपण करणार आहे रेट 3 डिवाइड बाय काय करतो आपण रेट 3 डिवाइड बाय रेट 1 ना, बरोबर आहे ना. रेट 3 डिवाइड बाय रेट 1 काय ना सांगा k a रेस टू x b रेस टू y डिवाइड बाय k a रेस टू x b रेस टू काय येणार y. हा केला की कॅन्सल होईल. रेट 3 ची व्हॅल्यू किती आहे 1.20 ना, चल का बरोबर आहे ना 1.20 डिवाइड बाय रेट 1 किती आहे 0.15. ओके बरोबर आहे ना. त्यानंतर ह्या साइडला काय ना a रेस टू x ची व्हॅल्यू किती आहे 0.6 रेट 3 मध्ये 0.6 रेस टू x, b ची व्हॅल्यू किती आहे 0.2 रेस टू y. त्यानंतर a रेस टू x a ची व्हॅल्यू किती आहे 0.05 0.3 रेस टू x आणि इथं आपले किती आहे 0.05 रेस टू y, बरोबर आहे. आता त्यामध्ये लक्षात घ्या की आपला किती आला 1.20 डिवाइड बाय 0.15. इथं आता x ची तर व्हॅल्यू आपल्याला माहित झाली ना, x ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली. म्हणजे इथे किती होणार 1.20 डिवाइड बाय 0.15 किती होणार आहे 8 होणार ना. इथं इथे किती होणार आहे 8 होणार आहे. त्या साइडला हा x ची व्हॅल्यू तर 1 आले 0.6 बाय 0.3 म्हणजे ते 2 आलं ना, बरोबर आहे. आणि इकडे किती येणार आहे 0.2 डिवाइड बाय 0.5 किती होणार इथे की आपला आता 0.2 आहे ना, ते आता हे किती होणार 0.2 इथे किती येणार 4 रेस टू काय येणार आहे y रेस टू y ना. मग हा इकडं 4 रेस टू y हा 8/2 किती होणार इथं 4 ना, 4 रेस टू इकडं y म्हणजे y इज इक्वल टू किती आला आपली 1 आली, बरोबर आहे. y ची व्हॅल्यू 1 आली, x ची पण व्हॅल्यू आपली किती आली 1 आली. त्यामुळे रेट ला आपण कसं लिहितो रेट इज इक्वल टू k a रेस टू x b रेस टू y. x ची व्हॅल्यू पण 1 आली y ची व्हॅल्यू पण 1 आली. त्यामुळे रेट ला आपला कसं येणार बघा के रेट ला रेट इज इक्वल टू k a रेस टू 1 होणार आपण b रेस टू 1. त्यामुळे ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आले रे ऑर्डर ऑफ रिएक्शन ओके x प्लस y असते ना 1 प्लस 1 2 आली म्हणजे रिएक्शनची ऑर्डर कुठली आपली सेकंड ऑर्डर. ओके सेकंड ऑर्डर रिएक्शन. तसं अशा रीतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, लक्षात. त्यानंतर आता रिमेनिंग प्रॉब्लेम आहे ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके थँक्यू.